एवढी गॅरंटी दिली बघा. पाचव्या अध्यायात मग अशी गॅरंटी दिली बघा, तू याच जन्मी देहांती व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. कोण दिली एवढी गॅरंटी? कोण नाही देऊ शकत. याच जन्मी ती पण. फक्त काय करायचं आहे, बस माझे वंश पारंपरिक भक्ती द्या, अखंड भक्तीत राहायचंय. तो याच जन्मी आपल्याला घेऊन जाईल, मोक्ष पदास प्राप्त करी. एवढी गॅरंटी बघा. आयुष्यात काही कमी पडणार नाही, एवढी गॅरंटी कोण दे? कोण दे? इथं उद्याचा भरोसा नाहीये. उद्या काही कमी पडत माहित नाही. ना सद्गुरू सांगतात का जर उपासनेत राहिला, जर नामस्मरणात राहिला, ना मंगलाचरणात जर राहिला ना, तर तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. कोण देईल गॅरंटी? एवढी कोण नाही देणार. कोणी देऊ शकत नाही. ह्यो जगाचाच बाप आहे म्हणतो आपल्याला. एवढ्या गॅरंटेड सांगतोय, केवढ्या विश्वासपूर्वक त्याला सांगितलं का जा बिंदास, तो परत पाठवील अम्मापाशी. पुढे जवरी तू परतून येसी असो आम्ही भरमसी, उवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतो नाही. जवरी तू परतून येसी, काय सांगितलं बघा, जोपर्यंत तू परत येत नाही असो आम्ही बरोबर. महादेष्टाला निवेदन ठेवल्यावर तो तोच सांगतो. निवेदन ठेवलं ना आपण, फक्त जे काही निवेदन ठेवलं तिकच जायचा. ठाण्याला जाऊन येतो सांगितलं का ठाण्यालाच जायचा नाही का. पुढं त्या ठाण्याच्या मुलुंड घाटाचा नाही जायची वेळ आली तर तिथे ठाण्याला अंतःकरणात निवेदन ठेवावं. त्या समर्थ मुलुंडला चाललोय हो, सांगावं लगेच. जिथं सांगितलंय तिथेच जावं. तिथून रिटर्न आणणारा तो आहे. तो बोललाय ना जाऊ वरी तू असो आम्ही, तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येतो नाही. पुढे निजगप्त अमुचा तू ओसी, लक्ष त्याचा काय पाहिजे, मग तो गॅरंटी देतो ना. निज भक्त आमचा तू होती, परंपरा वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी, राडेला संतती तुझी भाऊ. सगळ्या इच्छा आकांक्षा तुझ्या पूर्ण होतील, तुझी संतती वाढेल. पुढे काही त्याच्यात खेद, काही त्याच्यात दुःख, काही त्याच्यात संकोच मानू नको. या सगळ्या गोष्टी तुझ्या उत्तम होतील. पुढे तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सदृशी. आणि मग हे काय दिलं बघा, निवेदनाची पूर्तता. माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी, ये सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती निवेदन होतं. त्या निवेदनाचं प्रत्युत्तर, त्या निवेदनाची पूर्तता, तुझे वंश पारंपरिक सुखे नांदती पुत्र पौत्री, सुखे नांदतील पुत्र आणि पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सतया. त्यात मागितलं थोडं होतं, दिलं बघा की मग. निरोगी होती शतायुषी, आयुष्यभर 100 वर्ष निरोगी होतील, फक्त भक्तीकडे व्हायला पाहिजे. पुढे ऐसा वर लादोनम निगे सायन देव ब्राह्मण. आता हे सगळे वर घेतले नाही, स्वतःला पण घेतला, कुटुंबाला पण घेतला ना, पुढे येणाऱ्यांना पण घेऊन ठेवलं. बघा काय मागावं सद्गुरूकडे, कारण पुढचा भरोसा नाही ना. आपल्याला घेतलाय ना तर लगेच निवेदन ठेवून मोकळा व्हायचा. समर्था माझ्या अख्ख्या परंपरेला भक्ती द्या, उपासनेकडे आणा, सगळ्यांना श्रवणाकडे आणा, सगळ्यांना स्मरणाकडे आणा. हे सगळं मागितलं आणि मग तो निघाला. काय कुठे निघाला बघा, ऐता वर लादोन निगे सायन देव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित. जिथे त्याला बोलावला होता, जो क्रूर यवन होता ना, गेला त्वरित तयाजवळ. पुढे कालांतक यमदे कालांत कसा आहे, तो काळासारखा आहे. काळ काळ जसा काळ एखाद्याचा जीव घ्यायला येतो ना, तसं त्याचं स्वरूप सांगितलंय. कालांतक यम, जसा यम येतो ना, कालांतक यम जैसा. यवन दुष्ट पर्येसा. विचार करा, म्हणजे यमाच्या जोडीच होता ना तो. यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणाते पाचा पैसा पाला रूप. म्हणजे त्याची काही शिकार झाली समोर त्याच्या. श्वाला रूप म्हणजे असा तापला का कधी आला जीव हेतो याचा. पुढे विमुख होनी गुमांत हा केला यवना पोपत, विप्रधारा बैचकित मनी श्री सद्गुरुसी जातसे. विमुख म्हणजे तो उलटा फिरव. काय झालं काय माहिती, काय त्याला झालं काय माहिती. त्याच्याकडे बघून त्याला क्रोध आला होता, पण थोड्या वेळात अंतःकरणात काय बदल झाला काय माहिती. विमुख होनी गृहात, कुठे गेला तो, आतमध्ये गेला. विमुख होनी गृहांत, केला यवना पोपत, त्या रागातच तो तिकडे गेला. विप्रधारा बैचकित मनी श्री सद्गुरुसी जातसे. मनी काय धावा का चालू आहे. त्याला माहिती आता भरोसा नाही.
आता नामस्मरण करावं बाबा, कारण ह्यो समोर आहे. तू एवढा भयचकित झालाय का अखंड स्मरण चालू आहे, अखंड स्मरण. त्या स्मरणात मग बाधाच नाहीये. मग असं स्मरण संकट आल्यावर का असावं, आधी का नसावं है ना? आधी पण आपण करू शकतो ना ते नामस्मरण. अखंड चालता बोलता उठता बसता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भृगिता. नामस्मरण करावे ना, करू शकतो पण नाही ना. भांडी घासता घासता नामस्मरण होईल, कपडे धुता धुता नामस्मरण होईल, झाडून काढता काढता नामस्मरण होईल, जेवण बनवता बनवता नामस्मरण नाही होणार काय नाही का? झाडून काढताना तोंडाला कुठं काय काम आहे का? भांडी घासताना तोंडाला काय काम आहे? काहीच नाही ना. कपडे धुताना तोंडाला काय काम आहे? दातात बितात असा काही धरून पिळायला लागतोय काय? तोंडाला काहीच काम नाही. मग मुकी भांडी घासण्यापेक्षा नामस्मरण कर, मुका झाडून काढण्यापेक्षा, मुका जेवण बनवण्यापेक्षा नामस्मरण करता करता बनवला तर जेवण पण उत्तम होईल का नाही? त्या जेवणात नामस्मरण जाईल. मग घरच्यांनी तो जेवण जेवल्यावर त्यांच्या आतमध्ये काय जाईल ना. मग ती गप बसतील ना अशी. नामस्मरणाचा आतमध्ये काहीतरी होईल ना त्यांच्या का, आतमध्ये काहीतरी गेला आहे. भांडण करणारी माणसं पण गप होती का नाही? बैठकीला न येणाऱ्यांना उपरती होईल का बैठकीला गेला पाहिजे. पण स्मरण करता करता या गोष्टी झाल्या. ये प्रसंग आल्यानंतर स्मरत असे, अरे तेव्हा तर करतच आहे, पण आधी कर जेणेकरून तो येणारच नाही पुढे. कृपा आलिया ओळम बयासी रूपांत दिले ही सद्गुरु कृपा दिले कोपा आलिया ना. किरीत पडचे अग्निसी श्री सद्गुरु कृपा होय रासी काय करील पूर्ण. कितीतरी त्या आईला राग आला नाही, कितीतरी त्या किड्याला राग आला तरी ती काय ती आगीवर जाणार आहे का ना? गणकोपा आलिया ओळम बयासी किवीस पर्श अग्निसी कशी ती सद्गुरु कृपा होय जाती काय करील क्रोध. काहीच करू शकत नाही. ज्याच्यावर सद्गुरु कृपा आहे ना त्याला क्रूर दुष्ट कोणी जरी समोर असवा ना तरी तो काही करू शकत नाही. फक्त काय पाहिजे? सद्गुरु कृपा पाहिजे. मग सद्गुरु कृपा होईल कुठून? तर त्याच्या श्रवणातून, त्याच्या स्मरणातून, त्याच्या भक्तीतून, त्याच्या उपासनेतून. पुढे करुणाची या पिढ्यांची सर्पतो कवणे परिग्रासी तैसे दया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरुची. गरुडाच्या पिल्लाला सर्प कसा काय ग्रासेल? गरुड तिथं हजर आहे, जेब घेऊन सर्पाला पकडून नेईल नाही येणार. काय सामर्थ्य दिलंय बघा. म्हणून ही उदाहरण दिली आहेत. गरुडाची या पिल्लासी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे ब्राह्मणासी अते कृपा श्री सद्गुरु. तैस त्या ब्राह्मणाला कोणाची कृपा आहे? सद्गुरूंचा लेख आहे. सद्गुरूंका काय तो सद्गुरूंची मुलगी येते, तिला कोण हात लागेल? फक्त ती काय पाहिजे? स्मरणात पाहिजे. मग कुठला साप जरी आला ना तरी तो त्याला पळवू शकत नाही. पुढे काय एखादे सिंहाची तेरा बताव के बिगासी श्री सद्गुरु कृपा होय जासी कली काळाचे भय नाही. श्री सद्गुरु कृपा होय जासी कली काळाचं भय नाही. बघा मग आता कुठलं भय आलं? कली काळाचा भय नाही तर मग शेजारचा का भय? कोणाचा भय? फक्त काय करायला पाहिजे? तू सद्गुरु कृपा झाली पाहिजे त्याच्यावर. जसा एखादा हत्ती सिंहावर जाऊ शकत नाही आणि सिंहाकडे पण तेवढी ताकद आहे, त्याप्रमाणे सद्गुरु कृपा जर असेल ना तर त्याला कली काळात सुद्धा गळत नाही. पुढे त्याचे हृदय श्री सद्गुरु फक्त काय पाहिजे? हृदय. कुठं हृदय पाहिजे ना? हृदय नुसतं आता वही खरीद नको, आतून पाहिजे. चारी वाचा त्याचं स्मरण केलं पाहिजे का नाही? तो वरती एक ना आतमध्ये एक असं नको का नाही? पाहुणे आले का वरून ती बाई बोलते या या नाही का? 2ला दुपारची जेवण समजा झालेली आहे नाही ना, भांडी बेंडी आवू ना की बाई सोफ्यावर बसायला आली ना, तेवढ्याच 4-5 माणसं घरात शिवली नाही. बापरे, असा आतून आनंद होतो नाही. आतून आनंद त्याची बोलते या या वरून नका ना, आतून बोलते आया आया. आता जेवणाला असतील तर बरं आहे, नाही तर घाम काढतील रे, माझा घाम काढतील नाही बरं. ही 2 तोंड नको, 2 तोंड. म्हणून सांगितलंय नमो शारदा मूळ सत्वार वाचा. बघा हो, सारी वाचा एक झाल्या पाहिजे. तो पुढे त्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैते भय दारुण
काळ मृत्यू न बाधे जाणं अपमृत्यू काय करी का मृत्यू नाही करू शकत काहीच तर हा अपमृत्यू होऊच शकत नाही. पुढे ज्यासी नाही मृत्यूचे भय हा त्यासी यमना असे तो काय आता अजून एक दृष्टांत दिलं पुढे का बाबा ज्याला समजा मृत्यूचं भयच नाही चल ठीक आहे तो घाबरत नाही मरणाला बरोबर का नाही मग त्याशी यवना असे तो यवनाला घाबरणं तो बिंदात देईल बघा तू घाबरत नाही ना कोणाला तो समोरच्याची ताकद किती काय त्याचा विचार नाही करत तो बिंदास समोर जातो तो बोलतो 2 कान पडत दिले ना तर मी एक तरी देईनच याला भय नाही त्याशी यवन असे तो काय पण पुढे सांगितलंय श्री सद्गुरु कृपा ज्याची होय यमाते मुख्य भय नाही हा पण कितीही न घाबरणारा असला ना तर त्याच्या समोर यम आला तर तो घाबरेल तो यवनाला बरे घाबरणार नाही पण यमाला घाबराल तसा सद्गुरु कृपा ज्याच्यावर आहे ना तो यमालाच घाबरणार नाही घाबरत बाजी प्रभू जेव्हा सद्गुरु आज्ञेत होता तेव्हा यम बाजूला उभा होता नव्हता यम न्यायला तयार पालखी घेऊन हा पण बाजी बोलतो जोपर्यंत तोफांचे आवाज आले नाही ना काळाला पण बाजीने सांगितलं काळाला तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला काय बोलला यो मृत्यू जो आलाय ना त्याला काय सांगा तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला न चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला बघा हो हा सद्गुरु आज्ञेचा दास आहे ज्याला काळ पण रोखू शकत नाही हा जेव्हा आवाज तोफेंचे आले ना तेव्हा बाजी वल्ला चला आता काळ आज पण सांगतो बाजीला न्यायला मी स्वतः पालखी घेऊन गेलतो न त्या पालखीचा भोई मी झालो होतो सहज आहे का सद्गुरु आज्ञेत असेल ना तर पालखी हा का मग सद्गुरु आज्ञेत नसेल ना तर तंगडील धरून फरफटीत नेतात मग आता कसा जायचा ते आपण बघायचं आहे पालखी आली पाहिजे हा का तंगडी धरली पाहिजे का नाही आता ते आपण बघायचं आपण ना ते आता सद्गुरु आज्ञेत अखंड जो असेल त्याला काळाचं पण भय नाही पुढे ऐसे परी तो यवनम अंकपुरांत जाऊना सुषुप्ती केली क्रमित होऊना तरीला स्मरण त्याला काय स्मरणच नाही तो त्या रूम खोलीत गेला ना त्याला झोपच आली त्याला निद्रा झाली तो तेव्हा काही वेळ आतमध्ये यो काही वेळ बाहेरच म्हणजे काय प्रसंग चाललाय हेच कळत नाही कोणाला काय चाललं रे कधी कधी असे प्रसंग घडतात साय झालं बोलतो समजलंच नाही पण सद्गुरु कृपा बोलतो कशी ती गाडी बाजूने गेली ना कसा मी इकडे बाजूला आलो सद्गुरुलाच माहिती तर हेच ही त्याचीच कृपा आहे काय बोलतो प्रसंग बदलला कसं काय झालं कळालं नाही मुलीचं लग्न होतं पैसे काहीच नव्हते पण समर्थांनी काय उभे केले माहित नाही झालं दिस येते हे समर्थ हे गुरु कार्डावर